हे गाइस, सो गुड मॉर्निंग. त्याच्यात सगळे होतो सगळे स्वस्त असेल तर आज जसं तुम्हाला काय सांगितलं होतं तर मी आज गावाला चाललो. सकाळी उठलो, ब्लॉग शूट करते म्हटलं, पण कसं आहे गावाला जायचं म्हटलं इतकी धांदल इतकी घाई असते ना की बिलकुल ब्लॉग शूट करत नाही. पण म्हटलं चला आता तयार वगैरे झालो, सगळं कामं झाले आणि ऑलमोस्ट आम्ही किती वाजता निघणार होतो. आम्ही ठरवलं होतं की 7:30-8 वाजता निघायचं ठरवलं होतं, पण वाजले आता 9:30-10 वाजत आहे. तर त्यामुळे म्हटलं ब्लॉग काही शूट करावे. तर सगळं झालेलं आहे, सगळं पॅक केलं, सगळं रेडी झालो. मी माझं भांड्याची व्यवस्था लावली, भांडे वगैरे घासून घेतले, माठ वगैरे असा पलटी करून ठेवून दिला आणि ओटा वगैरे क्लीन केला प्रॉपर छान. आणि इथले प्लॅन्ट जे होते ते सगळे काढले, विंडो लावून घेतली आणि हे जे चप्पलचं स्टँड वगैरे बाहेर होते पडले ते सगळं आतमध्ये आणून ठेवलेलं आहे. आणि जसं की ते बघत आहे तुम्ही की हे सगळे प्लॅन्ट मी इथे आणून ठेवलेलं आहे आणि याचं कारण की इथे असं ग्रीन नेट लावून ठेवलेली आहे, म्हणजे दोरीवर टाकून ठेवली मी, जेणेकरून ऊन येणार नाही आणि उन्हामुळे झाडं सुकणार नाही. आता बघू येतपर्यंत किती झाडं जिवंत राहतात आणि किती नाही, कारण आता एवढ्या दिवसासाठी जायचं म्हटलं 2-3 दिवसासाठी जायचं म्हटलं तर काही नाही, पण समजा आता 4-5 दिवसही लागू शकतात आणि तिकडे गेल्यावर सांगू नाही शकत की रिटर्नचं कधी होणार आहे आमचं फायनल. तर त्यामुळे मग झाडं चिमून जातात आणि मग मी असं झाडांना पाणी देऊन इथे सावलीमध्ये असं ठेवलेलं आहे, म्हणजे याला जास्त ऊन लागणार नाही. आणि इथे ग्रीन नेट टाकले त्यामुळे तेवढं काही प्रॉब्लेम होणार नाही. सो बघू आता एवढ्या दिवसामध्ये किती झाडं जिवंत राहतात. तर आणि इकडे आमचे साहेब मस्त परफ्यूम मारत आहे. कशाला परफ्यूम मारते, सगळ्या मुली चिपकन. तर चला रेडी झाली आहे मी. तर साधं आपलं कपडे वपडे चेंज केले, काही नाही, कारण स्कार्पच गुंठाळायचा आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे जाता जाता एवढा धूळ वगैरे येतं अंगावर, त्यामुळे काही तेवढं वाटत नाही आहे तयारी वगैरे करायला. तर चलो तुम्ही आमचा ट्रॅव्हल व्लॉग हा एन्जॉय करा. जसं की गावाकडे जातो तर आम्ही नेहमी टाकतो, तर हा पण तुम्ही एन्जॉय करा. तर नॉनस्टॉप निघायचं आहे, नाश्ता करू, थोडा बघू भूक लागली तर. चहा वगैरे तर आता घरूनच घेतलेला आहे. तर हे सगळं काम पण व्हायचं आहे, आता आल्यावर बघू कधी करतात तर हे लोक. सो चलो निकलते अभी. तर गाईज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि करतोय बंद. गॅस बंद झाला आहे आणि इकडं सगळं काढून ठेवलं आहे आणि आता निघतो आम्ही. किती वाजले? 9:30 पावणे 10 होत आहे आणि बाईकनीच निघू. एक कपडा घेऊन जाऊ, कारण की बाईकची पूर्ण हे झाली आहे. टाईम पडला तर वॉश करून टाकू. आणि समजा जर पुलगावला भेटलं आणि आता जर मी आता जस्ट लॅपटॉप बंद केला तर पूर्ण हिंजेस तुटली, त्याची अम्मा झाली आहे लॅपटॉपची. झाला आपला दिवा लावून झाला आणि तू इकडे काय करून आली आहे तू? सो आय एम रेडी गाईज. मी नेहमी तुम्हाला टी शर्ट मध्ये दिसते, आज टॉप मध्ये दिसत आहे. तर हा टॉप मी घेतलेला आहे बर्थडे वरून. किती छान आहे ना, कमेंट करा कसं वाटतं तर. आणि ना तुम्ही जर नागपूरमधनं असाल तर मोस्ट ऑफ मुली बर्थडे वरून शॉपिंग करतात. मी पहिल्यांदा केलेलं आहे आणि लास्ट टाइम एकदा पण टॉप घेतलेलं होतं, जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं. तर छान वाटतंय मला, म्हणून आवडलं. चलो निकलते अभी. गौरवने दिवे वगैरे लावून घेतले छान मस्त देवाजवळ आणि स्वामींच्या पाया पडलाय. श्री स्वामी समर्थ. चला जर्नीला करूया सुरुवात. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मिरर थोडा इग्नोर करा, कारण मिरर आता क्लीन केलेला नाही आहे, आल्यावर करू. चलो. कसं आपण आता बोलून राहिलो त्यांच्या श्री स्वामी समर्थ. चलो आम्ही निघालो आता. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. आता काम केलंय. मोबाईल शेक नाही होत पण आपला. गौरव मी आता पोहे खात आहे आणि म्हटलं पोहे खाऊनच निघाव. इथे थांबलो आम्ही आणि आता वर्धा रोडवर चीज गाऊन आहे, म्हणजे जेणेकरून तिथे गेल्यावर उशीर नाही होणार. खडकीला नाश्ता केला तर खूप उशीर होतो. खडकीला खूप उशीर होते. मस्त मी तर्रीपैकी 1 मिनट काय म्हणजे नागपूरचे तर्री पोहे नाही घेत खाल्ले तुम्ही, क्या खाया? नागपूर का तर्री पोहे नहीं खाया तुमने, क्या खाया? हे आसरा पोहेवाले इथे
आणि आम्ही इथून जात होतो, म्हटलं तर्री पोहे खाऊन घेऊ आणि नंतर मग निघू. तर गाईज आता तुम्ही थांबा 2 मिनटं. तर गाईज आता तर्री पोहे खातो, आता निघतो थोड्या वेळाने. तर धीर धरा जरासा, ठीक आहे. या नाही तर्री पोहे खायला. तिला फोन करायला लागेल ना, ती आज टाकतो म्हणे. फोन घेतली, चेक करून मी करू शकतो, पण खूप वेळ लागेल इथे हवा चेक करायला. कोणीच नाही इथे हवा चेक करायला. आहे ना समोर आहे ना. हे काय लावले यांनी एअर. अच्छा हे यांनी आता प्रोफेशनल आणलं का एअरचं HP वाल्यांनी. बोलो HP वाल्यांनी म्हटलं हे एअरचं प्रोफेशनल आणलं का. पाय दुखू राहिले कंटिन्यू बसून. सेवा करत आहे. आम्ही इकडे आता गावाच्या जवळ चालू आहे आणि बघा खूप पाय दुखत आहे माझे. खूप पाय दुखत आहे. आता फर्स्ट टाइम पाय दुखत आहे, नाही तर पाय नाही दुखत माझे. बसल्या बसल्याच पाय दुखत आहे. स्पीड ब्रेकर जरा जास्त मोठा लावलेला आहे. तर गाडी थांबून नाही तर उडवूनच चालवा लागते. मग हा हे काळा ढगालेलं आहे. पुलगाव मला हे घ्यायचं होतं. कलर आहे, कलर आहे काही थोडं वेगळं. तर थोडं शॉपिंग करायची होती. आता आम्ही पुलगावला पोचलो आहे आणि थोडं शॉपिंग करतो आणि मग बोलतो. हे बघा इकडे गव्हाला पाणी देणं सुरू आहे. असं स्प्रिंकलर लावतात, मस्त मजा येते. कुठे दिसतंय हिरवी दिसून राहिले सगळे. हे बघा ही बोरीचं झाड आहे. आम्ही इथले बोरं उचलत असतो, पण आता बोरं बारीक बोरं गोड नसेल, आंबटच असेल. फायनली रोड बनलेला आहे गाईज, बघू शकता. एकदम भारी माहोल झाला. एक नंबर. बेस्ट. पिवड्याचा फुला बी दिला आता. वा रे काँग्रेस. आता चालू कपडे पण चेंज नाही केले, अर्धे कपडे चेंज करून अंजीर खात आहे. इतर कपडे चेंज केले पण अंजीर एवढे छान, एवढे सारे अंजीर लागलेले आहे आणि इतके मस्त भरून आहे. हा बघ पिकलाय, आपण नेलेलं. वाव किती फ्रेश अंजीर गाईज. बघा थंबनेलच्या ठिकाणामध्ये द्या फोटो. शी मॅन सॉरी. तर हे बघ, हो काय भारी. मी तर कवर सकट खाते, अख्खं प्रोटीन कवरमध्ये द्या. काहीच आवड बघा किती छान दिसत आहे. आणि माझ्या हातात जे आहे ते जास्मिनचे फुलं आहे. बघा किती छान फुलले होते आणि सगळे झाडाच्या खाली गळलेले होते. मोबाईलमध्ये काढ्या नाही करत राहणार तर होऊ शकतं. खूप थकल्यासारखं वाटत आहे कारण ट्रॅव्हल करून बाईकने येऊन असं जाम. आणि सकाळी झोप नाही झाली मेन म्हणजे, त्यामुळे डोळे खाल्ले. सकाळी आज आल्या अंजीर 3-4 अंजीर खाऊन घेतले. मग अशी अंजीरच तोडत बसल्या. नाही घ्या राजे घ्या.
ते बिचारे खाली पडले होते उन्हात म्हणून वास गेलेला आहे, त्याचा सुगंध गेलेला आहे, वास नाही, सुगंध लाईक यस. तर सुगंध गेलेला आहे आणि खूप छान सुगंध दरवळतो. जर झाड नसेल तर लावून घ्या. तुम्ही पण झाड लावून घ्या, कारण खरं सांगा खूपच छान असा सुगंध येतो या फुलांचा. आणि याचा गजरासुद्धा बनतो, तुम्हाला माहितीच असेल. याचाच गजरा मी दिवाळीमध्ये 50 रुपयाचा घेऊन, म्हणजे एकच छोटीशी वेणी होती, ती खूप छोटीशी वेणी होती. जसं की तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल दिवाळीचा तर बघितलीच असेल. तर एवढी छोटी वेणी मी 50 रुपयाला घेतली होती. आणि हे जे फुलं आहे हे इकडे गावाकडे असेच झाडाला लागतात, छान मस्त सुगंधित. वाव. आणि इकडे जास्वंदाचे पण खूप छान लागले, तुम्हाला दाखवते बघा. इकडे जास्वंदाचे पण लागलेले आहे, पण हा पांढरा जास्वंद आहे आणि लाल जास्वंद पण आहे. तर तिकडे बाहेर आहे तर त्याला पण लागलं. इकडे आभाळ बघा किती छान मस्त दिसत आहे ना. गावात आल्याचं फील होत आहे यार, भारी वाटत आहे ना आभाळ बघ. असं छान ढगाळ ढगाळ आभाळ आहे, चिमण्या पक्षी बघायला मिळत आहे. आणि हे सगळ्या गोष्टी गावाकडेच एन्जॉय करायला मिळतं. तर उद्यापासून खरी मजा राहणार. आता तर सध्याच थकलो आहे. आणि ही असे फुलं मस्त घेऊन बसलेली आहे. तर